नमस्कार मित्रांनो, जिनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत लॅमार्किझम, ज्याला मराठीमध्ये लॅमार्कवाद असं म्हटलं जातं. लॅमार्कवाद हा जो वाद आहे, वादाचे वेगवेगळे प्रकार आहेत. समाजवाद, आर्थिकवाद, वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत. मार्क्सवाद, लेनिनवाद, हे इतिहासामधले आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाद पाहत आहोत. म्हणजे त्या शास्त्रज्ञांचे त्यांचे ते विचार एक विचार प्रवाह, त्याला आपण वाद असे म्हणतो. तशा स्वरूपामध्ये हा एक लॅमार्कवाद आपण इथे अभ्यासत आहोत. तर हा लॅमार्कवाद आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही प्राणी तयार झाले, ते प्राणी कशा पद्धतीने तयार झाले आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला, त्या बदलांचा अभ्यास, त्यांच्या शरीर रचनेमध्ये कसे चेंजेस होत गेले, त्या चेंजेसचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण लॅमार्कवाद असे म्हणतो. लॅमार्किझम असं म्हटलं जातं त्याला, लॅमार्किझम. ओके. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद तुम्हाला सांगितले त्यापैकीच हा एक वाद आहे आणि एक इम्पॉर्टंट असणारा हा बीट आहे. ओके. तर मित्रांनो, हा बीट अभ्यासत असताना जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाशी याला जर कनेक्ट केलात, दैनंदिन जीवनाशी याला जोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही खूप प्रचंड लवकर याला आत्मसात करू शकता, तुम्ही लवकर याला शिकू शकता. जसं मी या अगोदरच्या बीटमध्ये डार्विन किंवा डार्विनिझम किंवा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा आपण अभ्यासलेला आहे. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्यूशन या संदर्भामध्ये आपण डार्विनच्या थिअरीमध्ये पाहिलेला आहे. आता इथं आपण काय पाहतोय की लॅमार्किझम म्हणजे लॅमार्कवाद पाहतोय, हा सुद्धा इव्होल्यूशनशी संबंधित आहे. मग याला आपल्या जीवनाशी कसं जोडायचं, याला खूप एकदम कमीत कमी वेळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे याला समजून घेऊ शकतो. जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत, जे विद्यार्थी सध्याला लाईव्ह आहेत, ऑनलाईन आहेत, त्या सर्वांना माझा नमस्कार, त्यांच्या आईवडिलांना नमस्कार, त्यांच्या मित्रांना नमस्कार. जर आतापर्यंत आपण याला लाईक केलं नसेल तर लागलीच लाईक करा. जर आवडत असेल तर लाईक करा, आवडत नसेल तर लाईक करण्याची आवश्यकता नाही. जर आवडत असेल तर निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण का तुम्ही जसा अभ्यास करताय, तुम्ही जशा पद्धतीने याचा फायदा घेताय, तसाच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होऊ द्या. मी जसं तुमच्यासाठी तासनतास वेळ काढून तुमच्यासाठी मी शिकवत असतो, तर तुम्ही तासनतास वेळ काढू नका माझ्यासाठी. फक्त काही सेकंद, काही मिनिटाचा वेळ काढा आणि आपल्या मित्रांना, तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र सेंड करा, जेणेकरून की तुमचा जसा फायदा होतोय तसाच दुसऱ्यांचा सुद्धा फायदा होऊ द्या. ओके. आणि जर अडचण भासत असेल तर व्हिडिओवर मी विचारल्याबरोबर तुम्ही अडचण आहे का असं म्हटल्यानंतर तुम्ही निश्चितच कॉमेंट करू शकता. जे विद्यार्थी वर्षा 2 वर्षानंतर ही व्हिडिओ पाहणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो की व्हिडिओ पाहत असताना तुम्ही निश्चितच कॉमेंट करू शकता. त्या कॉमेंटचं उत्तर तुम्हाला लागलीच मिळून जाईल. कारण का व्हॉट्सअप, सोशल मीडियावर शक्यतो तुम्हाला माझ्याकडनं उत्तर मिळत नाही, परंतु यूट्यूबवरच्या व्हिडिओवर मात्र तुम्हाला लागलीच उत्तर, त्याचं लागलीच 1-2 तासामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जात असतं. तर निश्चितच आपण अशाच पद्धतीने एकमेकाशी संबंधित राहू. आता याला सांगायचं मला, आपल्या दैनंदिन जीवनाशी याला कसं जोडायचं. लॅमार्कच्या या थेअरीला आपण यूज अँड डिसयूज थेअरी सुद्धा म्हटलं जातं. यूज ऑर डिसयूज थेअरी किंवा यूज अँड डिसयूज थेअरी. अँड म्हटलं जातं, ऑर म्हटलं जातं. यूज अँड डिसयूज म्हणजे काय, दैनंदिन जीवनाशी संबंध जोडायचा आहे आपणास या ठिकाणी. आणि खूप मस्त आणि खूप लवकर आपणास ही थेअरी अभ्यासायची आहे. आपणास घरामध्ये माहिती आहे चाकू वगैरे असतो बघा, टोमॅटो वगैरे कापण्यासाठी किचनमध्ये आपण जो चाकू वापरतो, जी बत्तई म्हणतात त्याला काही रिजनमध्ये, काही एरियामध्ये नाईफ म्हणतात त्याला. नाईफ, वाईफ नाही बरं का, नाईफ. वाईफ आणि नाईफ हे दोन्हीही जर व्यवस्थितरित्या जर त्यांच्यासोबत जर व्यवहार नाही केला तर दोन्हीही खूप तीक्ष्ण होत असतात आणि दोन्हीही चिरतात माणसाला. जर त्यांचा व्यवस्थितरित्या त्यांचा सन्मान नाही केला तर. तुम्ही म्हणाल सर असं कसं बोलता हो, वाईफ म्हणजे बरे आता छोटे छोटे मुलं असतील ते म्हणतील तर सर आमची तर आई आहे, मग ती असं कसं म्हणताय तुम्ही. ते नाही आहे.
जर व्यवस्थितरित्या मान सन्मान जर नाही केला तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. चाकू आहे, त्या चाकूला तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर नाही धरलं तर काय करू शकतो हे तुम्हाला माहीतच आहे, आहे की नाही. तसंच घरातील आपली बहीण असेल, आई असेल, आजी असेल, हे सगळे लेडीजच आहेत ना. ती कोणाची तर बायको आहेच आहे, होणार असणारीच असते, आजी होतीच आहे. जर मान सन्मान नाही मिळाला तर काय अवस्था होते हे जनरल समाजामध्ये आपण पाहायला मिळत असतो. मला सांगायचे तुम्हाला यूज अँड डिसयूज थेअरी. जसा वापर कराल कोणती वस्तू असेल, जसा वापर कराल तशी त्या वस्तूचा उपयोग होत असतो. एखादी काडीपेटी घेतली तर पंती पेटवण्यासाठी तिचा वापर होऊ शकतो आणि ज्या घरामध्ये अंधार आहे त्या घरातला अंधार घालवण्यासाठी पंतीचा उपयोग होतो, त्या काडीचा उपयोग होतो. आणि तीच काडी जर तिचा दुरुपयोग जर केला तर एखाद्याचं घर जाळण्यासाठी सुद्धा उपयोगी होते. पण आपण घर जाळायचे नाही आहेत, आपण घरं प्रकाशमान करायचे आहेत. घरामध्ये अंधार असेल तर त्या ठिकाणी प्रकाशमान करायचं. यूज अँड डिसयूज थेअरी. मग इथं कसं पहा, लक्षात घ्या, घरातला जो चाकू असतो तो चाकू जर आपण घेतला, 2 चाकू एकदाच मार्केटमधून आणू शकता तुम्ही. 2 नाईफ मार्केटमधून घेऊन या आणि ते दोन्ही चाकू, एक चाकू वापरामध्ये ठेवा आणि एक चाकू कुठेतरी माळ्यावर टाकून द्या. 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना आणि 5-6 महिन्याच्या नंतर तिचा चाकू जर तुम्ही काढला माळ्यावरचा तर त्याची अवस्था प्रचंड बिकट झालेली असते. त्याची जी धार असते ती धार पूर्णतः निघून गेलेली असतो, तो गंज चढलेला असतो त्यावर. आणि जो चाकू आपण घरामध्ये, किचनमध्ये वापरामध्ये असतो, त्याचा वापर करतात तुम्ही, त्याच्यापासून सातत्याने वापर चालू आहे, त्याचा वस्तू कापण्यासाठी त्याचा वापर करत आहेत, तर त्याची धार मात्र टिकून असते. म्हणजे वापरात असेल तर तो चांगला राहतो आणि त्याला नंतर वेळेनुसार वारंवार त्याला सुद्धा धार द्यावी लागते. वापरामध्ये असणाऱ्या चाकूला सुद्धा धार द्यावी लागते. जसं की आपण पुस्तक वाचत असतो, एकदा पुस्तक वाचलं आणि अडगळीला फेकून दिलं चालत नाही मित्रांनो. तर या पुस्तकाचा वापर करत असताना या पुस्तकाचा जर तुम्ही सातत्याने त्या पुस्तकाचा अभ्यास करत राहिला, सातत्याने त्याचे व्यवस्थितरित्या अंमलात आणत राहिलात तर निश्चितच तशा स्वरूपाचा जो काही पुस्तक जे काही असेल त्याचा निश्चितच ज्ञानामध्ये वाढ होत जाते. आपल्या यूज अँड डिसयूज थेअरी इथं आता अशा पद्धतीने दैनंदिन जीवनाशी याला मी जोडून तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही एखादी गोष्ट केलात आणि त्या गोष्टीचा सातत्याने तुम्ही वापर नाही केला तर ती वस्तू अडगळीला पडते. तुम्ही कॉम्प्युटर आहे, तुम्ही वापरत आहेत आणि कॉम्प्युटर पुन्हा वापरायचं बंद केलात तर त्या नॉलेज हळूहळू तुमच्या विस्मृतीमध्ये जातं. म्हणून त्याला सातत्याने तुम्ही हार्मोनियम, एखादा वादक असेल, हार्मोनियम वादनाचा तो प्रॅक्टिस वगैरे करत असेल तर त्याने हार्मोनियमची दररोज प्रॅक्टिस केली तरच त्याचा तो हार्मोनियमची सराव केला तरच त्याचा हार्मोनियम त्याच्या लक्षात राहतो, अन्यथा तो स्वर फिअर सगळं विसरून जातो तो. तसाच प्रकारे ते यूज अँड डिसयूज थेअरी खूप मस्त थेअरी आहे. म्हणून सातत्याने टचमध्ये राहिला, सातत्याने अभ्यास करत राहिला तर तुमच्या ज्ञानात भर पडत राहते. हेच लॅमार्किझम सांगितलं जातं, हेच लॅमार्कमध्ये सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. कसं आहे, एक पॉईंट आपण इथे पाहूया. आता इथं तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन कसा परीक्षेमध्ये विचारला जाईल तो मुद्दा मी इथं तुमच्यासाठी सांगत आहे. समजा बोर्डमध्ये तुम्हाला, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावर कसा प्रश्न विचारला जाईल, तो प्रश्न कशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवावा लागेल तर पहा, एक्सप्लेन लॅमार्क्स थेअरी विथ एक्झाम्पल. एक्सप्लेन लॅमार्क्स थेअरी म्हटलं इथं, लॅमार्क्स थेअरी, लॅमार्किझम म्हणा, एक्सप्लेन लॅमार्किझम एवढाच शब्द असेल. डिफाईन लॅमार्किझम हे सुद्धा शब्द इथं वापरू शकतो. डिफाईन लॅमार्किझम, एक्सप्लेन लॅमार्किझम, किंवा यालाच आपण थोडासा बदल केला तर काय बदल असेल, एक्सप्लेन लॅमार्क्स यूज ऑर डिसयूज थेअरी. ओके, विथ एक्झाम्पल. यूज ऑर डिसयूज थेअरी विथ फॉर एव्होल्यूशन विथ एक्झाम्पल, असे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द यूज ऑर डिसयूज ऑर्गन थेअरी. व्हॉट इज यूज ऑर डिसयूज
ऑर्गन थेरी कशी आहे ती एक्सप्लेन करा म्हटलंय. किंवा व्हॉट इज यूज ऑर डिसयूज ऑर्गन थेरी ऑफ लॅमार्क हे. किंवा यूज ऑर डिसयूज थेरी इज एक्सप्लेन्ड बाय सायंटिस्ट डॅश 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 डार्विन, न्यूटन, कॅव्हेंडिश, लॅमार्क अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह असतील. त्यावर तुम्हाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावे लागतील. एकदम मस्त मजेमध्ये थेरी आहे. हो ओके, हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यावर असे विचारले जातील. मग त्याचे एखादं तुम्हाला असंही असेल की लॅमार्किझम विच इज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग, विच इज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग, खालीलपैकी कोणतं करेक्ट सेंटेन्स असेल, तुमचा क्वेश्चन असेल अशा पद्धतीने दिलेला असेल आणि खाली असेल स्नेकचं एक्झाम्पल दिलेलं असेल, स्नेकच्या ऑर्गनचं असेल, जिराफाचं असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आणि विच इज रॉंग असं जर तुम्हाला दिलं असेल तर खालीलपैकी 3 करेक्ट असतील आणि एक जो डी असेल कोणताही चारीपैकी एक असेल तो मात्र चुकीचा असेल. मग तो विच इज करेक्ट, विच आर करेक्ट म्हटलं की मग करेक्ट म्हटलं तर खाली ऑल ऑफ अबाव असेल, तिन्हीला तिन्ही करेक्ट असतील. विच इज रॉंग म्हटल्याच्या नंतर 3 करेक्ट असतील, एक चुकीचं असेल. अशा पद्धतीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात. ओके, मग आता हे झालं अभ्यासक्रमाच्या बाबतीत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लॅमार्किझम आपण कसा वापरू शकतो तर पहा, जीन बॅप्टिस्ट म्हणतो आपण त्याला, जीन बॅप्टिस्ट. ओके, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रोपोज्ड दॅट मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे शारीरिक गुणधर्म, जे तुम्हाला शरीर गुणवैशिष्ट्य आहे, जे तुम्हाला दिसतात, कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, रंग, नाक, डोळा, केस, उंची, मान, चलणे, बोलणे, हे काय झाले मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. बोलणे येत नाही मॉर्फॉलॉजिकलमध्ये. जे तुम्हाला दर्शनी जे भाग दिसतो त्याला आपण मॉर्फॉलॉजिकल असे म्हणतो. proposed morphological changes occurring in the living organisms are responsible for the evolution, and the reasons behind those morphological changes is activities or laziness of that organ is called this concept of principle of use or disuse organs. use or disuse organs म्हणजे असं, जर एखाद्या ऑर्गनचा जर वापर केला तर तो वाढत जातो आणि त्या ऑर्गनचा जर वापर केला जात नाही तर तो ऑर्गन नष्ट होतो, व्हॅनिश होतो, असं या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे वेगळं काही नाही आहे. यालाच म्हणतो आपण लॅमार्किझम, म्हणजे यूज ऑर डिसयूज थेरी. आता पुढं कसे आहे ते एक 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 पॉईंटने आपण सरळ पाहूया. कसं आहे पहा तर देन फर्दर ही सेड, कोणी सेड, ही सेड म्हणजेच लॅमार्क सेड दॅट दी नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. नेक ऑफ जिराफ, नेक ऑफ जिराफ म्हणजे हे जे जिराफ आहे, या ज्या जिराफाचे जे मान आहे. ओके, इथं जे कोणी हाय 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 वगैरे जे कॉमेंट करतात ते हाय हाय करायची आवश्यकता नाही. प्रश्न विचारल्याच्या नंतरच कॉमेंट द्यायचे. हाय म्हणजे तुम्हाला कोण प्रतिसाद देणार आहे इथं हाय म्हणून? प्रत्येकजण आपापलं लर्न करण्यामध्ये, तुमचंच तेवढं टाईप करण्यामध्ये लक्ष आहे. ओके, तुम्हाला कोणी इथं उत्तर हाय या उत्तर शब्दाला उत्तर देणार नाही. हाय, बाय, माय, गाय, जाय असं काही करायची करत बसायचं नाही आहे. ओके, तर चला. फर्दर ही सेड द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम्स टू लॉंग. जिराफाची मान का लांब झाली हे पहा. इथं अशा स्वरूपाचा हा जिराफ तुम्हाला दिलेला आहे. पहिल्या जिराफाची मान वेगळीच आहे, दुसऱ्या जिराफाची मान वेगळीच आहे, तिसऱ्या जिराफाची मान वेगळीच आहे. मग इथं काय घडतं तर या जिराफामध्ये ही जे पुस्तकामधली जे इमेज आहे, ही पुस्तकामधली जे इमेज पाहतोय आपण, या इमेजमध्ये जर थोडक्यात आपण जर पाहायचं म्हटलं तर थोडासा ड्रॉबॅक आहे त्या फिगरमध्ये. ड्रॉबॅक आहे. जो रेशो आहे तो रेशो मात्र सारख्याच स्वरूपामध्ये आहे, रेशो फिगरमध्ये. आता इथं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी इथं दाखवतो. तर काय आहे पहा, इथं एक जस्ट एक्झाम्पल, आणखी एक जिराफचं तुम्हाला एक्झाम्पल मी इथं देतो. ओके,
एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला मी आणखी एक नवीन तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करतो. जिराफाचंच आहे, एक नॉर्मल डिफरन्स असणारा देतो तुम्हाला मी इथे. एकदम लॅमार्किझम थिअरी म्हणतोय आपण. लॅमार्कच्या बाबतीत हे सर्व अभ्यासतोय. लॅमार्कने जे काही सांगितलेलं आहे एकदम मस्त थिअरी आहे, खूप सविस्तर आहे आणि खूप व्यवस्थितरित्या आपण इथे अभ्यासूया. ओके, हे पहा इथं ही जे इमेज आहे ते इमेज तुम्हाला मी थोडीशी व्यवस्थितरित्या तयार करून इथं दाखवत आहे. या दोन इमेजेसमध्ये एक नॉर्मल डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आता इथे पहा, इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला. जर इथं जर पाहिला तुम्ही ह्या दोन्ही फिगरचा जो काही डिफरन्स आहे तो पहा. इथं जे याची जे मान आहे या मानेचा आकार पहा. इथे जे याची जे मान आहे याचं शरीर पहा, याचं शरीर पहा. त्याच्यानंतर इथे मान पहा, इथे मान पहा, इथे मान पहा आणि या ठिकाणी सुद्धा त्याची मान पहा. आणि याचा जो शरीराचा जो आकार आहे, याचा जो शरीराचा जो आकार आहे, या सगळ्या ठिकाणी शरीराचा आकार कसा आहे, सारखाच आहे. सारखाच आहे शरीराचा आकार. फक्त इथं जे लेंथ चेंज जो झालेला आहे तो याच्या मानेमध्ये बदल पडलेला आहे. आणि इथं पूर्ण शरीरामध्येच पूर्णच आकार त्याचा लार्ज वगैरे झालेला आहे. ओके, पुस्तकामधला हा छोटासा चेंज आहे. पुस्तकामध्ये थोडीशी एक राहिलेली ड्रॉबॅक आहे, दोष आहे त्या पुस्तकामधला, किंवा एक चूक म्हणूया आपण. ही चूकच म्हणायला हरकत नाही. ओके, जे आहे ते आहे, जे मान्यच करावं लागेल. इथलं शरीर पहा, हे मोठं इथं या ठिकाणचं शरीर पहा थोडं मोठं झालेलं आहे आणि या ठिकाणचं शरीर आणखी मोठं झालेलं आहे. आणि ही मान सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यांनी फक्त चित्र ड्रॉ केलेलं आहे. एकच जिराफ बसवला, त्याला ड्रॉ करत त्याला पुढं ठेवलेलं आहे, फक्त ओढून बसवलेलं आहे. आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर हे पाय याचं शरीर आहे, याची मान आहे, याची मान आहे, याची मान आहे, याची मान आहे. यांच्या मानेमधला तुम्ही निश्चितच बदल पाहू शकता. आणि इथं काय दिलंय, लॅमार्कनं जे काही सांगितलेलं आहे ते या फिगरमध्ये पूर्ण कंप्लीट होतं. कसं होतं पहा. फर्दर ही सेड द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. हळूहळू कशी, ड्यू टू ब्राउझिंग ऑन लीव्ज ऑफ टाल प्लांट्स, उंच प्लांटमधून, एक्सटेंडिंग दिअर नेक फॉर दी सेव्हरल जनरेशन्स. एका जनरेशनपासून दुसऱ्या जमिनीवरचे झाडं जे काय होती, झाडं वगैरे ते जमिनीत जसजसं ते खाऊ लागले तसतसं जमिनीवरचे झाडांची जो पानांची जी उंची होती, जसजसं झाडं संपत, म्हणजे लक्षात असं सांगता येईल आपण, एखादा जिराफ गेला एखाद्या झाडाच्या जवळ, त्या ठिकाणचे वनस्पती वगैरे खाल्ल्याच्या नंतर त्या जमिनीच्या ग्राउंड लेवलचं जे काही पानं वगैरे होती ते संपले गेले. नंतर तुम्ही पहा, नंतर काय केलं जातं, त्याच्या वरचा प्लांट खाण्यासाठी, त्याच्या वरची पानं खाण्यासाठी त्या जिराफाला अशी मानेला ताण द्यावी लागतं, थोडंसं स्ट्रेच करावं लागतं. असं करत 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 मानेला ताण दिल्यामुळे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये, असं एका जनरेशनपासून अनेक जनरेशनमध्ये बदल होत गेला. आणि पूर्वी असा असणारा जिराफ आजच्या अवस्थेमध्ये असा पाहायला आपणास मिळतो, असं कोणाचं म्हणणं आहे, लॅमार्कचं म्हणणं आहे. ओके, त्यानंतर पुढं सिमिलरली शोल्डर्स ऑफ दी आयर्न स्मिथ. आयर्न स्मिथ म्हणजे जो लोहार वगैरे म्हणतो आपण, किंवा जो लोहार घिसडी लोहार वगैरे असेल, ते काय करत असतात, ते हातोडीने, मोठ्या हातोडीने घनाने मारा करत असतात त्यावर. आयर्न स्मिथ म्हणजे हातोडीने त्यावर घनाने त्यावर मारा करतात. आणि घनाने मारा करत असल्यामुळे त्याचे जे बायसेप मसल्स असतात, ह्या बायसेप्स म्हणतो आपण, बायसेप मसल्स सतत सातत्याने त्या बायसेपचा वापर झाल्यामुळे त्याच्या बायसेप काय होतात, मजबूत होतात, टणक होतात, स्ट्रॉंग होतात. आपण सुद्धा व्यायाम करतो ना, आपण ज्यावेळेस तुम्ही
डिप्स वगैरे मारता त्यावेळेस दंड निश्चितच मजबूत होता, असे पीळ वगैरे जातात. बऱ्याच वेळेस आपल्याकडनं असं घडतं की आपण आज ठरवतो की उद्या व्यायामाला जायचे, उद्या व्यायामाला जातात, 10-15 असं डिप्स मारले जातात आणि लागलीच घरी येऊन आपला दंड तपासून पाहतो आपण किती मोठा झालाय. त्याच दिवशी गेलेला असतो, छोटे मुलं त्याच दिवशी गेलेला असतो व्यायामाला आणि लागली त्याच दिवशी तो दंड असा पिळून पाहत असतो बायसेप मसल. पॉसिबल आहे का ते? नाही आहे. त्याला 2 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्ष, असे काही व्यायाम करणारे लोक आहेत की ते वर्ष आयुष्यभर ते व्यायामच करत राहतात, म्हणून त्यांच्या बायसेप्स वगैरे स्ट्रॉंग असं शरीर त्यांचं राहत असतं, ते शरीर कमवतात. म्हणून ह्या बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंटमुळं त्याचं जे काही दंड वगैरे असतात त्या दंडाचा आकार काय झालेला असतो म्हटलं इथे, बदललेला असतो. बायसेप त्याचे मजबूत झालेले असतात, असं कोणाचं म्हणणं आहे? लॅमार्कचं म्हणणं आहे. ओके, आता दुसरा पॉईंट आपण यामध्ये आणखी एक इथं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण इथं तेच एक्झाम्पल परत 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 पुढं सुद्धा इथं मी देत आहे अशा स्वरूपामध्ये. ओके, तर पहा आता इथं काय सांगता येईल तुम्हाला. ओके, तर पुढचं एक्झाम्पल दिलंय, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एमू. एमू तर माहीत असेल तुम्हाला, विंग्स त्यांचे जे पंख असतात, हॅव बिकम वीक ड्यू टू यूज. ड्यू टू यूज म्हणजे त्या पंखाचा त्यांनी व्यवस्थितरित्या वापर केला नाही, म्हणून त्याचे पंख काय झाले, वीक झाले गेले. आणि आज अशी परिस्थिती आहे की ऑस्ट्रिच असेल किंवा यमू असेल तर त्यांना आकाशामध्ये उडता येत नाही, ते आकाशामध्ये उडू शकत नाहीत. आता का उडू शकत नाहीत ते? कारण का की त्यांच्या पंखामध्ये वापर झाला नाही आणि वीक होत गेले त्यांचे पंख, ते म्हणजे त्याचं कारणही आपण सांगू शकतो. पण दुसरे एक्झाम्पल आहे, दुसरंही कारण आहे त्या पाठीमागचं. दुसरं कारण काय आहे की त्याच्या शरीराचं वजन जास्त आहे. एमू असेल, ऑस्ट्रिच असेल, त्यांच्या शरीराचं वजन कसं असतं, जास्त असतं आणि वजन जास्त असल्यामुळे ती सहजरित्या आकाशामध्ये उडू शकत नाहीत. आणि जे छोटे मोठे जे पक्षी असतात त्यांच्या शरीराचं वजन कमी असतं आणि म्हणून ते आकाशामध्ये उडू शकतात. आता उदाहरणार्थ आपण त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहिलं आपण, ऑस्ट्रिचच्या नंतर मोर. मोर जास्त अंतर तो उडू शकत नाही आकाशामध्ये कारण त्याच्या शरीराचं वजन जास्त आहे. त्यानंतर कोंबडी असेल, कोंबडी, कोंबडा, यांना एक काही अंतरापर्यंत ते उडू शकतात. त्यांचा जर तुम्ही पहा ते कोंबडं ते उडतात, फार कण आकाशामध्ये उडतात, दुसरीकडे जाऊन बसतात, पण कंटिन्यू पक्षासारखं ते आकाशामध्ये उडू शकत नाहीत कारण का त्यांच्या शरीराचं वजन जास्त असतं. ओके, त्यानंतर दुसरं, लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वान, डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. ते पाण्यामध्ये राहतात. कोण कोण? डक अँड स्वान, हंस वगैरे म्हणतो, बदक वगैरे म्हणतो. त्यांना पाण्यामध्ये पोचण्यासाठी त्यांच्या जे पायाची नखं असतात ना, बोट असतात, त्या बोटाच्या मधामध्ये पर तयार होतो. असा समजा त्याचा पाय आहे, त्या पायाच्या संदर्भात ही त्याच्या पायाची बोटं आहेत आणि बोटाच्या दरम्यानचा हा जो काही भाग आहे तो एका कातडीने तो बुजवलेला असतो. अशा पद्धतीने ते कशासाठी? पाणी मागं मारण्यासाठी तो बुजवलेला असतो. पूर्णतः पडदा असतो त्याला आणि ते निसर्गाने त्याला ते बदल दिलेला आहे. ओके, आणि पुढं काय सांगितलं, स्नेक हॅव लॉस्ट दिअर लेग्स. सापाने त्यांचे पाये गमावले गेले. पण का गमावले गेले? लेग्स बाय द मॉडिफिकेशन इन दिअर बॉडी फॉर बोरोईंग हॅबिट. बोरोईंग हॅबिट म्हणजे स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेण्यासाठी किंवा बिळामध्ये राहण्याच्या त्याच्या सवयीमुळे, बिळामध्ये राहण्याच्या सवयीमुळे, सरपटण्याच्या सवयीमुळे त्याने त्याचे स्वतःचे पाय गमवले गेले. लक्षात घ्या. आज आपण पाहतो पाल असेल, पाल, त्या पालीला पाय असतात, ती पण सरपटल्यासारखी होते. त्यानंतर दुसरी आपण सापसुरळी वगैरे म्हणतो आपण, सापसुरळी सुद्धा, तिला पुढे 2 पाय मागे 2 पाय असतात आणि ती सुद्धा सापासारखी ती चालत असते. असे बरेच जीव सांगता येतील तुम्हाला की त्यांचे पाय नष्ट होण्याच्या मार्गावर आणखी सुद्धा आहेत असं आपण म्हणू शकू. ओके, त्यानंतर दुसरा, ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. मिळवलेले कॅरेक्टर्स आहेत, अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणतो आपण. ऑल दीज कॅरेक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज अक्वायर्ड कॅरेक्टर्स. अक्वायर्ड म्हणतो आपण. अक्वायर्ड म्हणजे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत सुद्धा आपण याला मिळवलेली वैशिष्ट्ये असे म्हणतो. याला आपण मिळवलेली
वैशिष्ट्ये म्हणजे अक्वायर्ड कॅरेक्टर्स असे म्हणतो आपण. दीज आर कॉल्ड ॲज अक्वायर्ड कॅरेक्टर्स. ओके, आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे काय केले जातात, ट्रान्सफर केले जात असतात. दिस इज कॉल्ड थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑर अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑफ लॅमार्किझम. यालाच आपण अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑफ लॅमार्किझम असे म्हणतो आपण. अक्वायर्ड कॅरेक्टर्स, अक्वायर्ड म्हणजे मिळवलेल्या बदलांचा संक्रमण, मिळवलेल्या बदलांचा म्हणूया आपण. मिळवलेले बदल, त्याच्या शरीरामध्ये झालेले काही जे बदल असतील ते बदल. ओके, आता पुढचा पॉइंट काय, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज. स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर दिअर डिजनरेशन ड्यू टू no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. आणखी एकदा पहा, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ड्यू टू दी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज. डेव्हलपमेंट त्याच्या अवयवामध्ये बदल होत गेला, चेंज होत जातो. डेव्हलपमेंट म्हणजे सकारात्मक बदल होत जातो. ऑर दिअर डिजनरेशन, हळूहळू तो अवयव कमी सुद्धा होत जातो. पण कशामुळे, ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. बरेच अवयव एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जर वापर होत असेल तर ॲक्सेप्ट केले जातात आणि वापर केले जात नसतील तर ॲक्सेप्ट केले जात नाहीत किंवा दुसऱ्या जनरेशनमध्ये दुसऱ्या पिढीमध्ये ते आपणास पाहायला मिळत नाहीत असं इथं म्हणणं आहे. त्यानंतर बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्राउट इन यूज आर not transferred to the next generation and thereby Lamarck's theory was disapproved. आणि अशा प्रकारचे काही गुणवैशिष्ट्ये आहेत त्यांच्या शरीरामधले जे काय एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे जातात असं त्यांचं म्हणणं येतं. म्हणून आपण सांगूया, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला म्हटलंय. आणि पुढं त्याचे पिढी दर पिढी संक्रमण, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमण अमान्य झाले म्हटले. लक्षात घ्या, अमान्य झालं. आणि म्हणून अशाच पद्धतीने या कारणामध्ये, कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले म्हटलं. इथं आपला मराठी मीडियमच्या पुस्तकामधलं वाक्य सांगतो तुम्हाला. मग आता काही शास्त्रज्ञांनी काय केलं की लॅमार्कची थिअरी नंतर डिसअप्रूव्ड केली गेली. आता कसं केलं गेलं ते डिसअप्रूव्ड, त्याचं काही एक्झाम्पल सांगतो. एक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले गेले, एक्सपेरिमेंट केले त्यावर, आणि त्यांनी काय केलं, एक उंदीर घेतला. त्या उंदीर जन्मल्या म्हणजे एक त्याचं पिल्लू जन्मल्याबरोबर, एक उंदीर घेतला, त्याच्या पोटी जन्मलेल्या पिल्लू जन्मल्याबरोबर जे काय असेल त्याचा ऑफस्प्रिंग जो काय असेल त्याची शेपटी कापली त्यांनी. पुन्हा नंतर त्याचं पुढच्या 2 पिलांसोबत जे दुसरे जे मेल फिमेल होते त्यामध्ये त्यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं. पुन्हा त्यांच्या पोटी जन्मलेल्या पिलांची शेपटी कापली. लक्षात घ्या, तरीही पुढच्या जनरेशनमध्ये ते शेपटी त्यांना दिसायला लागले. म्हणजे ए आणि बी यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं, नवीन पिलाला जन्म मिळाला. या एची बी शेपटी कापली, बीची बी शेपटी कापली, शेपटी कापून यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं, मेटिंग घडून आणलं. पुन्हा यांच्या पोटी जन्मलेली जे काही पिल्ले होती त्या पिल्लांचं लागलीच शेपटी कापली. पुन्हा इथं येणाऱ्यापैकी मेल फिमेलचं पुन्हा फर्टिलायझेशन घडून आणलं. ओके, पुन्हा त्यांच्या पोटी जन्मलेल्या पिलांची शेपटी कापली, पुन्हा शेपटी कापली, पुन्हा असं दर पिढी जनरेशन टू जनरेशन अशा पद्धतीने पोटी जन्मलेली जे काही पिलं होती त्यांची शेपटी कापल्या गेल्या. आणि शेपटी कापल्याच्या नंतर त्यांच्या परत आणखी लक्षात आलं की कितीही पिढ्यापर्यंत अशी शेपट कापत गेलो तरी पुढच्या पिढीमध्ये शेपटी येतच आहे. अर्थ कळतोय ना, पुढच्या पिढीमध्ये आणखी शेपटी येतच आहे. म्हणजे यूज अँड डिसयूज थिअरीला इथं छेद दिला गेला. कारण का, एक पिल्लू आहे त्याच्या शेपटी कापली, मग त्या शेपटीचा वापर आहे का त्याच्यामध्ये, नाहीये. ते दोन्ही पिल्लामध्ये शेपटीचा वापर नाही, मेल फिमेलमध्ये.
पुन्हा त्यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं, त्यांच्या पोटी जन्मलेले जे काही पिले होते त्यांची लागली शेपटी कापली गेली, पुन्हा त्यांना मोठं होऊ दिलं, पुन्हा त्यांचं फर्टिलायझेशन घडून आलं, त्यांच्या पोटी जन्मलेले पुन्हा पिले जन्मल्याबरोबर त्यांची शेपटी कापली, पुन्हा आयुष्यभर त्यांच्या अंगाबरोबर शेपटीच राहू दिली नाही. तरीही पिढी दर पिढी जवळजवळ 20व्या पिढीमध्ये सुद्धा शेपटीचा थोडा सुद्धा आकार कमी झाला नाही. म्हणून यूज अँड डिसयूज थेरीला इथं काय दिला गेला, छेद झाला. यूज अँड डिसयूज थेरीला इथं म्हणजे काय मान्य होतं ते मान्य केलेलं नाहीये. आता दुसरं पाहूया आपण. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज अक्वायर्ड to the next generation. Okay, this is called ancestry acquired characters. यालाच काय म्हणतो आपण, ancestry acquired characters असे म्हणतो आपण, ancestry acquired characters. आता इथं काय सांगितलेलं आहे, आपण मराठी मधला शब्द पाहूया. सजीवाच्या जीवन काळात जे त्याने बदल संपादित केलेले बदल असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. म्हटले संपादित गुणांचा अनुवंश. संपादित म्हणजे अक्वायर्ड. हे देखो अक्वायर्ड, संपादित म्हणजे अक्वायर्ड अँसिस्टरी कॅरेक्टर्स. तर अशा पद्धतीने एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये हे गुणधर्म जात असतात. जे वापरात आहेत ते आणि जे वापरात नाहीत ते मात्र पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत, असं कोणाचं म्हणणं आहे, लॅमार्कचं म्हणणं आहे. परंतु प्रयोगाअंती ते मात्र डिसअप्रूव्ड झालेलं आहे. पण जर आपण प्रयोग केला आपल्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत, आपण जर दर मजल जर पुस्तकं तुम्ही जर वाचतच राहिलात तर तुमच्या ज्ञानात भरच पडत राहते है ना. म्हणून आपल्या बुद्धीला सातत्याने धार देत राहावं लागतं, सातत्याने धार द्यावं लागतं. यालाच आपण कन्सिस्टन्सी असे म्हणतो. आपल्या कामामध्ये सातत्यपणा असणे. जर आपल्या कामामध्ये जर सातत्यपणा नसेल तर निश्चितच आपला जो काही वाढ असेल ती वाढ तिथं कमी होत असते. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, ज्यावेळेस मी सुरुवातीला लाईव्ह करायचं तर त्या लाईव्हमध्ये कुठेतरी 5-10 मुलं असायची. त्याच्यानंतर 5-10च्या नंतर 10-15वर गेली, 10-15च्या नंतर 40वर गेली, 40च्या नंतर 70-80वर गेले, त्यानंतर 100वर गेले, त्यानंतर 150 झाले, 200 झाले, 200ला क्रॉससुद्धा झाले. लक्षात घ्या, 200ला क्रॉससुद्धा झाले. पण नंतर हळूहळू क्लासेसवाल्यांनी सुरुवात केली. पुन्हा त्यांच्या शाळेमध्ये क्लासेस वगैरे सुरुवात झाली. शाळेमध्ये सुद्धा त्यांनीसुद्धा लाईव्ह घ्यायला सुरुवात झाली आणि याच टायमिंगमध्ये घ्यायला सुरुवात झालं. त्याच्यामुळं लाईव्हची संख्या आपली काय झाली, थोडीशी रोडावली गेली. आणि हे जर कंटिन्यू, आता हे जर काम मी जर सातत्याने जर चालू ठेवलं, लक्षात घ्या, हे जर काम मी सातत्याने जर चालू ठेवणारच आहे, त्यात प्रश्नच नाही. वर्षभर चालू राहणार आहे, पूर्ण सिलेबस तुमचा मी कंप्लीट करणार आहे. आणि हे जर मी सातत्याने चालू ठेवलं तर उद्या काय सांगता येतं, 250, 300, 400, 500, 1000पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. लाईव्हला 1000पर्यंत सुद्धा जाऊ शकेल. कारण का सगळ्याला माहिती होणार की हा डेली लाईव्ह होणार आहे, डेली लाईव्ह हे शिकवणारे आहेत. मग बाहेर क्लास वगैरे लावण्याच्या ऐवजी मग यांचा जर लाईव्ह क्लास जर आपण जर केला तर निश्चितच आपल्याला खूप फायदा होईल. म्हणून विद्यार्थी डेली दिलेल्या टाईमला निश्चितच लाईव्ह येतील आणि पुन्हा ही संख्या वाढत राहणार. तसाच प्रकार इथे सुद्धा आहे. आता जे काय 150-200 पर्यंत जी काय आपली रेंज असते तर ती नंतर 1000पर्यंत सुद्धा जाऊ शकते. कामावर आहे. मी जर काम सातत्याने जर केलो तर निश्चितच वाढत जातं. तसंच आपल्या बाबतीत सुद्धा आहे. जर तुम्ही सातत्याने अभ्यास करत झाला तर तुमचे मार्क वाढतात आणि वाढतातच. तुम्हाला काल सांगितलेलं आहे डार्विनची थेरीमध्ये निसर्ग निवडीचा सिद्धांत सांगितला, तुम्हाला मस्त समजला असेल. समजलं का सगळ्यांना सांगा बरे मला. निसर्ग निवडीचा सिद्धांत कसा वाटला तुम्हाला, नॅचरल सिलेक्शन थेरी कशी वाटली ते मला सगळ्यांनी यांनी थोडंसं कॉमेंट करून सांगा. सगळ्यांनी तुमचं मत काय आहे, कसं वाटले नॅचरल सिलेक्शन थेरी. मी जे काय थेरी शिकवली तुम्हाला समजली का, आवडली का तुम्हाला थेरी. ओके, आवडली असेल तर सगळ्यांनी कॉमेंट करून सांगू शकता. ओके, त्यानंतर पुढं आपण यामध्ये ओके, आता त्यानंतर आता पुढं आपण पाहूया लिव्हिंग ऑर्गॅनिझम ट्रान्सफर टू जनरेशन टू
जनरेशन. ओके, आता त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण यामध्ये पाहूया, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. तर लॅमार्क या शास्त्रज्ञाचं आपणास काय करायचे, इंट्रोडक्शन द्यायचं आहे. लॅमार्क शास्त्रज्ञाचं आपण इंट्रोडक्शन देणार आहोत. जीन बाप्टिस्ट पेरी अँटोनी डी मॉन्टे. आता पहा किती नाव किचकट आहे. काय नाव आहे? जीन बाप्टिस्टी पेरी अँटोनी डी मॉन्टे चावलर डी लॅमार्क. आता एवढं भलं लांबणीचं नाव पाण्याच्या ऐवजी आपण याला शॉर्टमध्ये आपण पाहत असतो, चावलर डी लॅमार्क, आणि याला शॉर्टमध्येच लॅमार्क असं म्हटलं जातं. 1 ऑगस्ट 1744. 1 ऑगस्ट 1744. ओके, अँड 18 डिसेंबर 1829, ऑफन द नोन सिम्पली लॅमार्क. नोन सिम्पली लॅमार्क ही थिअरी आपण इथं कन्सिडर केलेली आहे. ओके, त्यानंतर आता पुढे पाहूया आपण. लॅमार्क वॉज अ फ्रेंच नॅचरलिस्ट. लॅमार्क हा कोण होता? एक फ्रेंच नॅचरलिस्ट होता. नॅचरलिस्ट म्हणजे निसर्ग विज्ञान, निसर्गशास्त्रज्ञ, निसर्गाचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ होता. ही वॉज अ सोल्जर. तो सोल्जर सुद्धा होता, बायोलॉजिस्ट सुद्धा होता, अकॅडमिक म्हणजे एक शिक्षक सुद्धा होता, तो एक प्राध्यापक सुद्धा होता, आणि तो शिकवत सुद्धा असे. एका शाळेमध्ये, एका कॉलेजमध्ये तो पूर्णतः शिक्षक सुद्धा तो होता. त्यानंतर आता पुढे आणखी काय पाहूया आपण यामध्येच पहा. देन बायोलॉजिकल इव्होल्यूशन ऑकर्ड. देखो एन अर्ली प्रॉमिनंट. देखो देन and an early prominent of the idea that biological evolution occurred and proceeded in accordance with the natural laws. त्यांनी बराच काय अभ्यास केला आणि निसर्गामध्ये त्यांना ज्या ज्या काही नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही चीजा, वेगवेगळ्या वस्तू त्यांना ज्या काही पाहायला मिळाल्या त्यांचा त्यांनी सविस्तररित्या अभ्यास केला, आणि सविस्तर अभ्यास करून त्यांनी नॅचरल लॉ, एक नवीन लॉ त्यांनी जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. This French naturalist proposed that each animal or plant undergo some changes in its lifespan, and those changes are transferred to the next generation. आणखी एकदा लक्षात घ्या, पहा, the animal or plant undergo some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation. आणि हे जे काही चेंजेस होत गेले, हे चेंजेस काय झाले म्हटलंय, नेक्स्ट जनरेशनमध्ये पाहायला मिळाले, नेक्स्ट जनरेशनमध्ये आले. अँड सच चेंजेस ऑकर इन द नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन टू. अशाच पद्धतीने पुढील, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या जनरेशनमध्ये आपणास हे चेंजेस पाहायला मिळाले. ओके, जर काही डाऊट असेल तर अशा पद्धतीने हा लॅमार्किझम किंवा ही लॅमार्कची थिअरी आपण इथे अभ्यासलेली आहे. ओके, पहा, या अगोदर पाहिली आपण डार्विन थिअरी आणि आता पाहिली आपण लॅमार्क थिअरी. ह्या दोन्हीही थिअरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन्ही थिअरी जर चांगल्या प्रकारच्या तुम्हाला जर समजल्या तर नंतर आयुष्यामध्ये तुम्ही कधीच तुम्ही विसरू शकत नाहीत. तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया. जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लागलीच लाईक करा. व्हिडिओवर कसा वाटला व्हिडिओ तो कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाची बात म्हणजे व्हिडिओ जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र आपण शेअर करायला मुळीच विसरू नका. कारण का, हे सर्व व्हिडिओज मी तुमच्यासाठीच अपलोड करत असतो. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये लागलीच भेटूया आपण. ओके, नवीन व्हिडिओमध्ये लागलीच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो. बाय बाय.